श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्रिपुरांतका त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदशाध्यायपर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमिषारणी. सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडाश्चांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान. शुंडादंडे करून दुग्ध ओढीत गजास्य. अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती. शुंडे तपय साठवून षण्मुखाप्रती बोलतसे तेधवा. म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घे मी. षडानन म्हणे चराचर जननी लंब नासिक मज लागुनी. उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते. शुंडेसी धरुनिया खाले पाडू काय ये वेळे. माते याचे नासिक विशाळ आगळे काहो ऐसे केले तुवा. इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवली समनोहर. परिहा लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे. ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हसे पयफेन धवल. धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य नाटोपे. स्कंद म्हणे जननी पाही यास उतरी मज स्तनपान देई. मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले. षण्मुख आडवा घेऊनी स्तन जो घाली त्याच्या वदनी. पाचही मुखे आक्रंदोनी रडो लागला तेधवा. ते देखोनी गणनाथ पोट धरुनी गदगदा हसत. म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत. हाक फोडीत आक्रोशे. एक स्तन घातला याचे वदनी आणिक पाच आणसी कोठुनी. ऐसे एकता पिनाकपानी काय हासोनी बोलत. काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन. यावरी अपर्णासो हास्यवदन प्रत्युत्तर देतसे. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन. तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण. ऐकता हसिला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोनी धावोनी आली जगत्त्रय जननी. वक्रतुंडासी हृदयी धरोणी म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येवोन अंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे. जगदंबा मग हासोन अग्निसंभूता प्रति बोले वचन. गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोललासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे मोजिले माझे द्वादश नयन. यावरी हैमवती हासोन एकदंता प्रति बोलत. म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्याय याचा. माझी शुंडा लंबायमान येणे मोजिली चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करीताडन अंबेयासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करी मुख बोलत मैनाक भगिनी एक पा. याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करीसील ताडन. नागात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती. इभमुख म्हणे भेडसावून मज बोलिला हा न साहवे वचन. तुझे पोटका थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले.
ऐसे एकता मृडानी दोघासी हृदयी धरी प्रीती करुणी दोघांसी प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमये जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करुणिया. यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे. तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत पद्मज बिडौजा समजेना. कैलासपती म्हणे इभगमने हरिमध्ये मृग शावक नयने. मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंब जननी म्हणे कपाळ मौळी. जळांतरी स्त्रीचे वदन येवेळी दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज. शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे. यावरी सजल जलद वर्णा स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. नीलकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद सुगंध घे बैसोन. नसतेच पुससी छंद घेऊन रमारमन सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोवया का खट्वांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी आमनाय श्रुती नेनती. यावरी बोले हिमनग जामात भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित. सलिल लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमंदाची स्वामिनी बोले कंबू कंठी कमंडलुस्तनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी का हो दिसती आकर्णते. यावरी शपरी ध्वज दहन बोलत कमळा भोवते नीर बहुत. नेत्र नव्हेत मीन तळपत हंसगमने निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीवास्तन युगुळ कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधाधर नंदिनी. ते स्तन नव्हे ती दोन्ही विलोकोणी पाहे बरे. गंगारदाचे दोन्ही तिरी चक्रवाके बैसली साजिरी. दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा. एकाचे अनेक करुण दाखविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेची धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडुनिया सारी पाट खेळती दाक्षायनी नीलकंठ. ज्यांचे खेळ एकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी. दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन. ब्रह्मवीणा वाजवून करिस्तवन अपार. मग क्षणैक स्वस्थ होऊनी खेळविलो की नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी रंग नये खेळाते. दोघासी मानले ते बहुत मग पण करुणिया खेळत. जिंकिल त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती जाहली मेनका नंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोणी नारद मुनी हासतसे. दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोणी. एकामागे एक तेची क्षणी 10 आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोणी. शेवटी कौपिनही सांडोनी शंकर झाला दिगंबर. सुरभीपुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला. नारद गदगदा हसिनला काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन तुझ इने दिधले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते. एवं तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दाविसी वदन. ऐसे एकता भाललोचन गेला रुसून घोरवना. इतुके कृत्य करून गेला तेथुनी ब्रह्मानंदन. शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मूळाग्र कोटे काही जाती कुळ नसेची. नामरूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित. चहुदेहासी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊनिया वनासी चालली शोधावया. गिरी कंदरी मठ गुहा शोधुनिया भागली बहुत जगदंबा.
सर्व ही तीर्थे शोधिली सवेग, बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग, योगी या ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, एक घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर, कोटे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान. परितेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती. एक वादविवाद निगुती, करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकांसी सांगते उपदेश ज्ञान, परी उमार मन दुरावला. एक नाशिती कुश मृत्तिका उदक, म्हणती आम्ही तुकेनी पावन देख. त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता. जे आदी माया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी, इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप, क्षीराब्दी जापती करी तप. मघवा द्रुहीन करीती साक्षेप, निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापितसे. सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीवसान, त्याचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्ममार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी, जगदंबा बाहे घोरवणी. सकळ अभिमान टाकुनी, वल्लभा मी शरण तुते. सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने. तो स्वात्मसुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदश नयन. देवी म्हणे शश्वूर ग्रही येऊन, रहिवास केला असे. अपर्णामनी विचारी, याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी ये अवसरी, क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून, मयूर पिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरून, मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांडमाळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायन करुणिया. अनंत शक्ती भुवत्या विरजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती, गायन रीती ऐकुनिया. वैरभाव वनचरे विसरती, आहार त्यजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन, विधू कुरंग गेला वेधून. कुंभिनी भार सांडून, फणीपतीवरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती होऊन षटपद. नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारींचे. शीतलत्व दाहकत्व सांडून, वाटे ताटंक झाले विधुचंड किरण. देवललना म्हणती ओवाळून, इजवरून जावे समस्ती. आदी जननीचे अपार लाघव, नेनती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरे खानीचे वैभव, दंत तेजे झाकिले. दंतपंक्तीचा झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग. तनूचा सुगंध अभंग, नभभेदुनी वरी जाय. पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत. जेथींच्या परागास वेधुनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युलता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडोनी जाश्वनीळ, पाहता जाहला तेधवा. पायी पैंजन नुपुरे ऋण झुनती, त्यात क्षुद्र घंटा रसाळ गर्जती. करींची कंकणे झनत्कारिती, नृत्यगती सरसीच. भुलता चाप चढवुनी, काम शत्रू विंधिला नयन कटाक्षवाणी. मन कुरंग पाडिला धरणी, सुरवरा करणी नकळेची. दिव्यस्वरूप विलोकिता पूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवदन. तप ध्यान विसरून, वृत्तांत पुसे ती येते. म्हणे तू नारी कोठील कोण, कामानळ शांतवी वर्षोनी घन. तुझे स्वरूप लावण्य, त्रिभुवनी ऐसे दुजे नाही. तुझा वदन इंदू विलोकुन,
चकोर जाहले माझे नयन, आतावरी मज लागून, तुझा अधीन झालो मी. यावरी बोले भिल्लिनी, उमे ऐसी ललना टाकुनी, का बैसलासी घोरवनी, कैलास भुवन तेजोनिया. मी तो परणारे निश्चित, न वरी न घडे कदा सुरत, तुवा मन जिंकिले नाही यथार्थ, तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाक पानी, मी दुर्गेवरी आलो रुसोनी, तिचे मुख न पाहे परतोनी, नाव स्वप्नी न घ्यायची. यावरी भिल्लिनी बोलत, पती माझा रागिष्ट अत्यंत, हे त्रिभुवन जाळी लक्षणात, अनुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ, ती बहुकाळाची कठीण अत्यंत, दक्ष यागी उडी घालीत, क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी, मागुती तिसी वरी मी धुर्जटी, परी ती कवटाळी न मोठी, अति कपटी मी जाणे. भिल्लिनी म्हणे ऐकिले कानी, तू कपटी आहेस ती जहुनी, शिरी ठेविली स्वरधुनी, भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्टराणी, टाकुनी का हिंडसी वनी, परललना देखुनी नैनी, गळा येऊनी पडो पाहसी. मागुती बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडामोड करीत, शुंभनी शुंभादी दैत्य, युद्ध करुणी मर्दिले तिने. ती जरी येथे आली धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण, तरी मी न जाय परतोन, कैलासासी निश्चये. तिसी मी न करी संभाषण, तुची वरी मी झालो तुझ अधीन, जिकडे नेसिल तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाटी, 2 वेळावरीला धुर्जटी, तिची गती हे केली, मग माझा पाड काय तुझ, केव्हा टाकून जाशील न कळे मज, द्युतीपण खेळता सहज, तुझे त्वांची हरविले. न बोलेची मदन दहन, भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन, मग उठिला पंचदश नयन, तिसी आलिंगन द्यावया. अंबा चालिली सत्वर, दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर, मुख शशिदावी सुंदर, भाक घेई पै माझी. तू मज माळ घाली येऊन, मी न जाय तुझ टाकून, मग जगदंबा बोले हसून, यावे भुवना माझिया. मग तुमची होईल कामिनी, अवश्य बोले खटवांग पाणी, मदनांतक वेधोनी, कैलासासी नेला तेधवा. सिंहासनी बैसवून, षोडशोपचारे केले पूजन, देवीने दृढ धरिले चरण, कंठी माळ घातली. देवी आपुले स्वरूप प्रगट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी, मग हसती परस्परी, एकमेका पाहोनी. शिव म्हणे धन्य भवानी, त्वांची आणिले मज समजावोनी, सुत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र. करी विना घेऊनी ब्रह्मसूत, शिवाजवळी आला अकस्मात, म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु. परी कांतीनगरी श्रियाळ, धीर गंभीर उदार सुशीळ, कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत, तेने घातले अन्नसत्र, झाली वर्षे 10 सहस्त्र, इच्छा भोजन दान पवित्र, अतिता प्रती देतसे. अवनीवरी जे अगम्य वस्त, भोजनी मागितली अकस्मात, ती प्रयत्ने आणूनी पुरवित, शिवभक्त थोरतो. ऐसे नारदे सांगता वर्तमान, त्याच्या ग्रहाप्रती पंचवदन, कुश्चळ अतित वेश धरून, येता जाहला ते समयी. अंगणी उभा ठाकला येऊन, परम कोपी जेवी दावाग्न, दुष्टवचन बोले कठीण, रूपही संपूर्ण कुश्चळची. म्हणे मज देई इच्छा भोजन, ना तरी जातो सत्व घेऊन, श्रियाळ चांगून येऊन, पाय धरिती सद्भावे. आणोनी बैसविला आसनी, त्याची क्रोधवचने सोसुनी, षोडशोपचारे पूजा करुणी, कर जोडुनी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन, एरू म्हणे नरमांस देई आणून, तू चोर हिरा आणीसी धरून, त्याचे मांस न घे मी. धरुणी माझा उद्देश, विकता आणि सील मनुष्य, ते न घे मी निशेष, सत्य सत्य त्रिवाचा. चांगुना म्हणे कर जोडून, मी आपले मांस देते करी भोजन, श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण, माझे मांस देतो मी. एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता, परी सर्व याचकांचे माता पिता, तुम्ही दोघांसी भक्षिता, अन्नसत्र खंडेल, तरी तुमचा एकुलता एकच निहाळ, 5 वर्षांचा चिलया बाळ, 32 लक्षणी वेल्लाळ, तो मज देई भोजना. ऐसे ऐकता वचन,
माया मोहजाळ दूर करून, म्हणती अवश्य जा घेऊन, मग सदाशिव बोलत, मी काय आहे वृक्कव्याघ्र रीस, भक्षू तव पुत्राचे मांस, उबग न मानुनी विशेष, पचवूनी घाली मज आता, माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन, तरी मी जाईन उठून, सत्व घेऊनी तुमचे, अवश्य म्हणून पतिव्रता, उभी ठाकोनी बाहे निजसुता, म्हणे बाळा चिलया गुणवंता, खेळावया कोठे गेलासी, तुझ लागी खोळंबला अतीत, बाळा माझ्या येई धावत, ऐसे ऐकता अकस्मात, बाळ आला धावोनी, अतितासी करुणी नमन, माता पितयांचे धरी चरण, माता म्हणे तुझे पिशीत दान, अतित मागतो राजसा, बाळ बोले स्नेहे करून, हा देह म्या केला शिवार्पण, अतित होता तृप्तपूर्ण, उमारमन संतोषेल, ऐसे ऐकता झडकरी, बाळ घेतला कडीयेवरी, पाकशाळे भितरी घेऊन गेली वधावया, चिलयासी चुंबन देऊन, हृदयी धरिला प्रीती करून, बाळ म्हणे पुढती येईन, तुझ्या उदरा जननीये, माया जाळ सर्व सोडून, मन केले वज्राहून कठीण, चिलयाचे शिर छेदून, काढिले मांस अंगीचे, आपणासी पुत्र नाही म्हणून या, शिर कमळ ठेविले पहावया, शरीराचा पाक करुनिया, उठवी भोजना अतिता ते, अतिंद्रिय द्रष्टा श्री शंकर, अनंत ब्रह्मांडीचा समाचार, सर्व ठाऊके सूत्रधार, कळले शिर ठेविले ते, उठोनी चालिला तात्काळ, धावती चांगुना श्रियाळ, एरू म्हणे कळले सकळ, शिर कमळ ठेविले, सर्व गात्रात शिर प्रधान, तेच कैसे ठेविले वंचून, तवती दोघे धरिती चरण, तेही पचवूनी घालितो, क्षोभन धरावा अंतरी, नीनतेपणे चुकलो जरी, तरी सर्वज्ञ तू क्षमा करी, सत्व आमुचे राखावे, मग बैसला आसनी येऊन, म्हणे शिर येई बाहेर घेऊन, उखळात घालूनी कांडन, मज देखता करी आता, अश्रू आलिया तुझ्या नयनी, की कष्टी झाली या अंतकरणी, तरी पुत्र गेला सत्वास हानी, करून जाईन तुमच्या, अवश्य म्हणे नृप ललना, शिर आणोनी करी कांडना, सत्व पाहे कैलास राणा, अंतरी सद्गत होऊनी, निज सत्वांचे उखळ, धरिले धैर्याचे करी मुसळ, कांडित बैसली वेल्हाळ, निर्धार अचळ धरुनिया, अतित म्हणे परम मंगळ, गीत गाय रसिक सुढाळ, खंती करिता पय फेन धवल, दुरावेल जानपा, ते सद्भाव सरोवर विलासिनी, कोमल हृदय नृप कामिनी, की निश्चळ गंगा भरुणी, जात मर्यादा धरुनिया, तिचे पाहता निज वदन, काळवंडला रोहिणी रमन, मृगशावाक्षी गुणनिधान, उपमा नाही स्वरूपाते, म्हणे कोमळांगा बाळा सुकुमारा, सुलक्षणा सुशीला नृप किशोरा, सुहास्यवत्क्रा राजीव नेत्रा, येऊनी उदरा धन्य केले, तू सुकुमार परम गुणवंता, माझे निष्ठुर घाव लागती माथा, तुझ विन परदेशी आता, दुबळी भनंग झाले मी, कुचक मंडली अतिसुंदरा, कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा, की भूलिंगासी एकसरा, गळत्या लाविल्या तियेने, म्हणे अतित जेवोनी अवधारी, जाऊ दे राजद्वारा बाहेरी, देह त्यागी नये अवसरी, यावरी धीर न धरवे पै, कैलास पंथ लक्षून, सखया एकला जातोसी मज टाकून, तुझे संगती मी येईन, उभा राहे क्षणभरी, तू मोक्षद्वीपाचे केने भरून, जासी कैलास राज पेठ लक्षून, तुझे संगती मी उद्धरेन, मज टाकूनी जाऊ नको, उदकाविन जैसा मीन, तैसी मी तान्हया तुझविन, माझे हृदय निर्दय कठीण, लोकात वदन केवी दाऊ, तुझी माऊली मी म्हणता, लाज वाटे रे गुणवंता, तुवा आपली सार्थकता, करुणी गेलासी शिवपदा, हे त्रिभुवन शोधिता सकळ, तुझ ऐसा न दिसे बाळ, मग ते पचवुनी तात्काळ, उठा म्हणे अतिताते, अतित म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती, ऐसे ऐकता श्रियाळ नृपती, जाहला चित्ती संकोचित, चांगुना म्हणे नृपनाथा, सत्व राखावे सत्वर आता, विनमुख जाऊ न द्यावे अतिता, मनी चिंता न धरावी, 9 मास वाहिला म्या उदरात,
तुम्हास जड नव्हे चौप्रहरात, पोटीचा पोटी घालिता सुत, चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी, ताट वाढोनी आणिले वेगेसी, अतित म्हणे चांगुनेसी, तुही येई सवेग. अवश्य म्हणोनी झडकरी, एगोनी बैसली नृपसुंदरी, यावरे अतित म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वथा, निपुत्रिकाचे न पहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न. दीपे विन शून्य सदन, पुत्राविन तेवी तुम्ही, नासिके वाचोनी वदन, की वृक्ष जैसा फळाविन, की बुबळाविन जैसे नयन, शून्य सदन तुमचे तेवी. तवती बोले सद्गदित, एक होता तो अर्पिला सुत, चांगुना म्हणे गेले सत्व, अतित विनमुख जाईल आता. एक बाळ तो दिधला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पाहसी, ऐसे बोलता चांगुनेसी, अद्भुत गहिवर दाटला, म्हणे सत्वही बुडाले सकळ, व्रथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुनी ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुना, नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. दीर्घस्वरे बाहे उमावरी, पावसत्वरी या कांती, आहा जाहले वंशखंडन, न देखो पुढती पुत्र वदन. ऐसे ऐकता अतिताचे नयन, स्त्रवो लागले प्रेम भरे, बाहेर फुटली मात, वळसा थोर होत नगरात, लोक दुःखे वक्षस्थळ पिटित, राजकिशोर आठवुनी, विमानी दाटले सुरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर, ईस प्रसन्न होऊनी श्रीशंकर, काय देईल ते न कळेची. अतित म्हणे चांगुनेसी, जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुण राशी, यावरी सती काय बोले. मजन्य पुत्रिक म्हणतील लोक, हा धुवोनी काढी कलंक, ऐसे एकता कैलास नायक, बोलावी म्हणे पुत्रासी. सत्य मानुनी अतित वचना, दीर्घ हाका फोडीत चांगुना, म्हणे चिलया गुण निधाना, येई स्नेहाळा धावोनी. अतित तुझविन न घे ग्रास, कोठे गुंतलासी खेळावयास, माझे ताने तू पाडस, सत्व राखे येवोनिया. तू नेसी जरी धावोन, तरी माझा जाऊ पाहे प्राण, दश दिशा विलोकुन, चांगुना बाहे ते धवा. मागोती हाक फोडी वेल्हाळ, तोच जैसे उगवले मित्रमंडळ, तैसा धावतची आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेह बरे. अतित स्वरूप टाकून, शिव प्रगटला निज रूप पूर्ण, दशहस्त पंचवदन, दिनोद्धारण जगद्गुरु, चिलया शिवे हृदयी धरिला, निज अंकावरी बैसविला, श्रियाळ चांगुना ते वेळा, पायावरी लोळती. सुरवर सुमने वर्षती अपार, दुदुंबी नादे कोंदले अंबर, आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुना दिव्य रूप होऊन, चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सचिवासी निर्वोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर, निजपदी जगत उद्धार, श्रीशंकर स्थापितया. कांतीनगरी सौख्यागाध, त्रिभुवनी न माया आनंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ, जाहला 14 अध्यायपर्यंत, 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले, की 14 विद्यांचे सार, की 14 गाठींचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर, गयावर्जन घडे हे, की 14 रत्नांचा प्रकाश, येतेची झाला एक रस, की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकाते, की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध, शिवमंदिर निर्मिले. श्रवण पठन लेखन, निधिध्यास अनुमोदन, परमप्रीतीकरिता ग्रंथरक्षण, फल समान सर्वांसी. इतुक्यासे शिव होऊन माऊली, करील निजांगाची साऊली, आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथश्रवणे प्राप्त होय. आधी व्याधी जाय निरसोन, वंद्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत, ऋण मोचन होय त्वरित, शत्रुक्षय यथार्थ, दक्षिणमुखे वाचिता. शत आवर्तने करिता भक्तियुक्त,
पोटी होय शिवभक्त सुत, ज्याच्या ग्रही असेल हा ग्रंथ, पिशाच भूत नरगे तेथे. त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसोन, भावे प्रचित पहावी वाचून, नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथ पूजून, अथवा प्रदोषकाळी शिवरात्री लक्षून, शुचिर्भूत होऊन करावे शयन, स्वप्नी प्रगटोन शिव सांगे. जे जे पडेल संकट, ते ते निवारिल नीलकंठ. 14 अध्यायांचे फल वरिष्ठ, वेगळाले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगलाचरण, दाशार्ह रायाचे आख्यान, कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीयाध्यायी निरूपण, शिवरात्री कर्मविपाक कथन, तिसऱ्यात गौतम कथा सांगोन, कल्माशपाद उद्धरिला. चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोपबाळ गेला उद्धरून, पाचव्यात उमेने पुत्र पाळून, राज्य स्थापिला शिवप्रसादे. 6वा अध्याय अतिरसिक, सीमंतिनी आख्यान पुण्यकारक, 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायुरायाचे कथन पै. 9मात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्मदुःखे कथिली बहुवस, अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमापूर्ण, महानंदा गेली उद्धरून, भद्रसेन रावतरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासूर. 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिव अपर्णा विनोद, गौरी भिल्लीनी जाहली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध. 14वा अध्याय संपूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद संप्रदाय परम अगाध, क्षीरसागरी गोविंद, आधी उपदेशी कमलोद्भवा. तेथुनी अत्री ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध, त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी. तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार, सहजानंद यतींद्र पै. तेथुनी पूर्णानंद यती शुद्ध, त्या पासाव पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध, ब्रह्मानंद यतींद्र जो. पंढरीहुनी 4 योजने दुरी, नैऋत्य कोणी नाझरे नगरी, तेथील देश लेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंद. पुढे पंढरीसी येऊन, केले तेथे संन्यास ग्रहण, तेथेच समाधिस्थ होऊन, अक्षयवस्ती केली पै. तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, वंदुनी त्या उभयता, शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640, विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलूच्या तिरी, द्वादशमती नाम नगरी, अद्यंत ग्रंथ निर्धारी, तेतेची जाहला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथ अद्यंत, 14 अध्याय पर्यंत. जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा. अपर्णा जीवन कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगत उद्धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षयभंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, सदा परिसोत सज्जन अखंड, 14 गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम नमः शिवाय.